दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे आता महंत नामदेव शास्त्री यांना सादर करण्यासाठी भगवानगडावर जाणार आहेत। आज सकाळी 9 वाजता पाथर्डी मार्गे देशमुख कुटुंब भगवानगडाकडे निघणार आहेत। महंत शास्त्री यांच्या विधानाने देशमुख कुटुंबाला त्रास झालाय, मात्र या प्रकरणातील पुरावे त्यांना दाखवणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्यासोबत जोडलेले आहेत। विकास, धनंजय देशमुख हे आता भगवानगडावर जाणार असल्याची माहिती मिळते। किती वाजता ते निघणार आहेत, कधी भेटणार आहेत आणि कोणते पुरावे घेऊन जाणार आहेत त्या संदर्भातील अधिकची माहिती? नीलम, निश्चितच सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे काही महत्त्वाचे पुरावे आहेत ते घेऊन त्यांचे भाऊ जे आहेत धनंजय देशमुख हे भगवानगडाकडे थोड्याच वेळात मध्ये निघणार आहे। साधारण 9 वाजता बीडवरून ते भगवानगडाच्या दिशेने रवाना होतील आणि त्यांच्या सोबत वैभवी देशमुख जी सरपंच देशमुख यांची मुलगी आहे आणि त्यांचा मुलगा हा देखील या ठिकाणी जाणार आहे। याबाबत संपूर्ण जर पाहिलं तर आतापर्यंत या संपूर्ण घटनेमध्ये जे सीसीटीव्ही समोर आले होते, जे महत्त्वाचे धागेदोरे जे आहेत ती समोर आले होते, हे संपूर्ण फाईल जी आहे ती देशमुख प्रकरणामध्ये सध्या जे धनंजय देशमुख आहेत ते या ठिकाणी देणार। जर पाहिलं तर 9च्या नंतर साधारण धनंजय देशमुख जे आहेत ते भगवानगडाकडे रवाना होतील आणि साधारण 10 ते 10:30च्या दरम्यान ही भेट जी आहे ती होणार आहे। महंत नामदेव शास्त्री यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांची समर्थन केलं होतं, यांची पाठराखण केलेली होती आणि त्याबरोबरच या प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांचं देखील समर्थन कुठेतरी महंतांनी केलं होतं आणि याच वक्तव्याचा काय वाटतं की हे पुरावे जर धनंजय देशमुख यांनी दाखवल्यानंतर महंत शास्त्री हे त्यांची बाजू घेतील किंवा त्यांच्या बाजूने बोलतील किंवा विधान करतील का? विकास, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? जी नीलम जी, आपण पाहतोय की आता धनंजय देशमुख हे पुरावे घेऊन त्यांच्याकडे जाणार आहेत महंत शास्त्री यांच्याकडे। त्यांच्याकडे गेल्यानंतर हे पुरावे पाहिल्यानंतर महंत शास्त्री हे त्या देशमुख यांच्या कुटुंबियांच्या बाजूने विधान करतील का, त्या संदर्भात काय वाटतं? नीलम, या ठिकाणी प्रामुख्याने एक असं म्हणावं लागेल की ज्यावेळेस महंत नामदेव शास्त्री यांनी या संपूर्ण घटनेमध्ये जर पाहिलं तर एक महत्वाची अशी टिप्पणी केलेली होती की सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये झाल्याच्या नंतर महत्वाची भूमिका म्हणजे या देशमुख जबाबदारी जी आहे ती महंतांकडून भगवानगडाकडून घेतली जाईल असं म्हटलं होतं। मात्र आज जर पाहिलं तर आम्हाला तुमची मदत नको असं देखील धनंजय देशमुख या ठिकाणी प्रामुख्याने म्हटलेलं आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर अतिशय महत्वाची ही आजची भेट जी आहे ती असणार आहे आणि साधारण 10च्या नंतर ही भेट जी आहे ती होणार आहे। नीलम, विकास, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।